निफाड तालुक्यातील दावसवाडी येथील पांडुरंग धुमाळ यांना 2002 सालापासून अंधत्व आले। तेव्हापासून काय व्यवसाय करावा हा मोठा प्रश्न या शेतकऱ्यापुढे पडला होता। मात्र हळूहळू हा शेतकरी शेती करू लागला आणि त्यानंतर त्याचं लग्न देखील झालं। पत्नी देखील अंध असल्यानं दोघं पती पत्नी यांनी द्राक्षाची बाग उभी केली आणि या द्राक्ष बागेतून ते आपले शेती करू लागले, कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागले। कोरोना नंतरच्या काळामध्ये द्राक्षाची मागणी घटली होती, त्यामुळे उत्पादन खर्च देखील या शेतकऱ्याचं निघणं मुश्किल झालं होतं। मात्र अंध पत्नीनं साथ दिल्यानं या शेतकऱ्यानं खचून न जाता आपली बाग फुलवली आणि आज देखील द्राक्षाची शेती करत हे पती पत्नी दोघे घर चालेल इतका खर्च या द्राक्ष बागेतून काढत आहेत। अंध पत्नीनं देखील या आपल्या पतीला चांगली साथ दिल्याचं यावेळी पाहायला मिळतंय। तेज वार्ता न्यूज नेटवर्क, नाशिक। मला पहिल्यापासून दिसायला कमी होतं। नंतर मला शिक्षण सोडावं लागलं 8वी नंतर दिसत नसल्या कारणाने। त्याच्यानंतर रस्ता हा बुरकट दिसत होता। मग माझ्या पुढं असं चित्र उभं राहिलं की मी शेती कशी करू शकतो, आपण तर शिकलेलं नाही, आता उदरनिर्वाह कसा करायचा। तर मी नंतर शेतीकडे वळलो। शेतीची एक आवड किंवा छंद, व्यवसाय नसून एक छंद असून मी शेतीकडं बऱ्यापैकी शेतीचं पाहण्याचा जो दृष्टिकोन माझावाला होता तो अतिशय हे होता। नंतर मी शेती, टोमॅटो वगैरे, द्राक्ष, काही कांदे। तर आता कांद्याला फारसा भाव नाही आहे, माझ्याकडे 2 एकर कांदे आहे। आता त्या कांद्यात निर्यात बंद केल्या कारणाने ती कांदे विकायची कशी किंवा त्याला तेवढंसं पुरेसं मार्केट भेटणार नाही। आणि घराची परिस्थिती जर बघली तर तुम्ही एकदम हे म्हणजे शासन आज तर पंचनामे, आता द्राक्षाची नुकसान झाले, पंचनाम्यासाठी तर सोडा, पण इथं कोणी पाहायला देखील आलं नाही की बागेची खरी नुकसान आहे का खोटी नुकसान आहे। साधारण 5 ते 7 वर्ष झाले असं मी घरकुलासाठी ग्रामपंचायतीकडे मागणी केली होती, पण ती पण अजून ते बोलतात की याद्या आल्या नाही आहेत किंवा याद्या येतील अजून। आणि एक मुलगा आहे माझा, तो 5 वर्षाचा आहे, त्याचा शिक्षणाचा एक मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे, कारण त्याला घरी शिकवायला आम्ही दोघं अंध असून शिकू कोणी शकत नाही। तर त्याची एखादी खास अशी हॉस्टेल वगैरे, जशी भारतीय पॉवरची ती तिकडे शाळा आहे, त्या शाळेसारखं मुलाला शिक्षण गरजेचं आहे, म्हणजे जेणेकरून तो तिकडं चांगलं व्यवस्थित शिकू शकतो। किंवा इथं आता क्लासला त्याला कोणी घेऊन जाऊ शकत नाही।